नमस्कार. भारतीय जनगणना 2027 संपूर्ण देशभरामध्ये आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय जनगणना सुरू आहे आणि त्यातला हा पहिला टप्पा घरं आणि त्याचबरोबर घरातील लोकांची गिनती अशा प्रकारचा हा टप्पा सुरू आहे. अतिशय उत्साहात संपूर्ण देशभरामध्ये कामकाज सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी सुद्धा आज या जनगणनेसाठी पलूस नगर परिषद पलूस जिल्हा सांगली महाराष्ट्र अशा या जनगणनेच्या अंतर्गत या ठिकाणी सर्वेला आलो असता आता या ठिकाणी जिथून मी आलो तो भाग अगदी शेतातला भाग आहे की ज्या ठिकाणी विचारून रस्ता माहीत करून घेणं सुद्धा मुश्किल आहे. अशा ठिकाणी आपल्या देशातील सर्व या घरांची त्याचबरोबर जनतेची राहण्याची ही स्थिती आहे आणि तरीसुद्धा आम्ही शिक्षक आणि त्याचबरोबर प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारी सर्व जनगणना प्रगणक आनंदाने काम करत आहेत आणि सांगायला मला आनंद होतोय. त्याचाच एक मी भाग या म्हणून सध्या जनगणनेचा प्रगणक म्हणून या ठिकाणी काम पाहतो आहे करतो आहे. मला आनंदच आहे, परंतु अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात की संमिश्र अशा गोष्टी आहेत. खूप काही या ठिकाणी न बोलता एवढंच सांगेन की करणारे खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. जरी रस्ता नसला तरी रस्ता शोधत जाऊन त्या ठिकाणी आम्ही ही माहिती घेतो आहे आणि जास्तीत जास्त संपूर्ण 100% कशा पद्धतीनं हे सर्वे क्लिअर होईल, चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि आता तुम्ही बघितलं की अगदी ज्या ठिकाणी जायला मला तरी साधारणपणे 15 किलोमीटरच्या पट्ट्यामधला हा प्रगणक म्हणून एरिया आलेला आहे. तर जवळजवळ याच्यामध्ये शेती भागच जास्त आहे, तरीसुद्धा मी एकही घर या ठिकाणी चुकवलेलं नाही हे मी 100% खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतोय. आणि या जनगणनेचा मी एक हिस्सा आहे, याच्या अगोदरची केलेली आहे आणि आताही करतोय. पुढचा टप्पा माझ्याकडे असणार नाही, पुढची जनगणना माझ्याकडे असणार नाही. आणि जगातील देशातील आणि जगातील सगळ्यात मोठी डिजिटल जनगणना आहे, त्याचा मी एक भाग झालो आहे, याचा मला सर्वस्वीय आनंद आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आनंद होतोय की संपूर्ण देशभरामधून आम्ही पलूस नगर परिषद पलूस आणि आमचे शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर आमचं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस आणि त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब यांच्या वतीनं संपूर्ण देशभरामधून ज्यावेळेला प्रगणकांना जनगणनेच्या कामकाजाची ज्यावेळेला ट्रेनिंग झाले त्यानंतर सर्वप्रथम मी आमच्या पलूस सायक्लिस्ट क्लबच्या आणि शिवाय प्रबोधन वाचनालयाच्या माध्यमातून जनगणना 2027 प्रचार प्रसार आणि प्रबोधन करणारी सायकल रॅली 50 किलोमीटरची सायकल रॅली काढून पलूस नगर परिषदेतील सर्व भागामध्ये या जनगणनेच्या संदर्भात प्रचार प्रसार करण्याचं संधी मी या निमित्तानं घेतलेली होती. त्याचाही मला मनस्वी आनंद होतोय, कारण देशातील पहिली अशी रॅली असेल की जी या जनगणनेच्या प्रचार प्रसार प्रबोधनासाठी सायकलद्वारे काढली गेलेली असेल, जी पर्यावरण पूरक असेल, त्याचा आम्ही हिस्सा झालेलो होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण वाड्या वस्त्या शेती क्षेत्र जिथं जिथं लोक राहत आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही ही जनगणना करत आहोत. जनगणनेच्या संदर्भात सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं माहिती द्यावी एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मी हिम्मतराव मलमे सर, पलूस नगर परिषद पलूस अंतर्गत 0001 या प्रगणक म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार.